14 ऑक्टोबर धम्मचक्र परिवर्तन दिन कालच साजरा झाला. 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस भारतीय इतिहासात खूप महत्वाचा आहे. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या लाखो अनुयायांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ज्यावेळेस बाबासाहेबांनी हा धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला, हा काही सहजासहजी नाही स्वीकारला. त्यासाठी त्यांना खूप 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 अभ्यास करावा लागला, खूप खूप त्रास सहन करावा लागला. तसं सुरुवातीला जर पाहायला गेलो तर बाबासाहेबांच्या एकंदरीतच त्यांच्या वागण्यावरून असं दिसतं की त्यांना हिंदू धर्म सोडायचा नव्हता. त्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा चळवळी चालू केल्या. त्यापैकी महत्वाच्या चळवळी जर आपण विचारात घेतल्या तर त्यापैकी सर्वात प्रथम येईल महाडचा सत्याग्रह. तो साधारणतः 20 मार्च 1927 रोजी करण्यात आला. महाडचा सत्याग्रह पाण्यासाठी करण्यात आला होता. चौदार तळे म्हणून जे तळे आहे तिथे लोकांना, म्हणजे दलित समाजाला, अस्पृश्य समाजाला, त्या काळचा अस्पृश्य समाज, याला पाणी पिण्याची मुभा नव्हती. म्हणजे पाणी पिण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी केलेला दुसरा जो सत्याग्रह म्हणता येतो, नाशिकचा काळाराम मंदिराचा प्रवेश. नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी अस्पृश्यांना कायद्यानुसार मान्यता दिली होती. पण तेथील जो पुजारी वर्ग आहे, जो हिंदू समाज आहे, यांनी कधीही दलितांना आतमध्ये जाऊ दिले नाही. त्यासाठी सत्याग्रह करावा लागला. हा लढा तसा अयशस्वी ठरला. पण या सगळ्यामधून बाबासाहेबांची एक गोष्ट लक्षात आली की आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी आपण जी समानता या हिंदू धर्मामध्ये शोधतोय ती समानता कदाचित आपल्याला कधीच मिळणार नाही. कारण या समाजाची रचनाच असमानतेच्या तत्वावरती झालेली आहे असं त्यांना वाटलं. शेवटी ते निराश होऊन त्यांनी 1935 साली येवले परिषद झाली. 13 ऑक्टोबर 1935 साली अधिकृतपणे जाहीर केले की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. यांनी बाबासाहेबांनी 1935 साली डिक्लेअर केलं, जाहीर केलं. पण त्यानंतरही त्यांना धर्म स्वीकारण्यासाठी 20 वर्ष लागले. यामध्ये 1935 ते जवळजवळ 1956च्या काळामध्ये त्यांनी विविध धर्माचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये इस्लाम धर्माचा अभ्यास केला, शीख धर्माचा अभ्यास केला, मुस्लिम ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला. पण त्यांना जे अपेक्षित समानता होती, जे तर्क संगत असा जो धर्म असतो, तर त्यांना कुठेच सापडेना. आणि ज्यावेळेस त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला त्यांच्या लक्षात आलं की हा धर्माचा मूळ जो पाया आहे हा समानतेवरती आधारित आहे. म्हणून मग त्यांनी शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. असा बौद्ध धर्म जो एकेकाळी भारतामध्ये खूप खूप प्रमाणात पसरलेला धर्म होता. त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करताना स्वतः त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं, बुद्ध आणि त्यांचा धम्म असं त्याचे मराठीत भाषांतर आहे. ते पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. या सगळ्या अभ्यासानंतर मग शेवटी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षाभूमी, ज्याला आता सध्या म्हटलं जातं, तिथे त्यांच्या पत्नी समेत म्हणजे डॉक्टर माई आंबेडकर यांच्यासोबत आणि त्यांच्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी पंचशील आणि 22 प्रतिज्ञा घेतल्या, त्या सर्व त्यांच्यासाठी आणि सर्व समुदायासाठी होत्या. अशा पद्धतीने एक नवीन पर्वाची
तिथून सुरुवात झाली. दरवर्षी बरेचसे लाखो आता बौद्ध बांधव दीक्षाभूमीवरती जातात आणि त्या दिवसाला अभिवादन करतात.